नमस्कार, कदम ॲग्रो फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण दशरथ घासाचे ज्या ठिकाणी बियाणं दिलेलं इथं मानेसर आहे, त्यांचा प्लॉट आहे. अतिशय सुंदर असा प्लॉट पाठीमागं तुम्हाला दशरथ घासाचा दिसतोय. याचं सीड्स कदम ॲग्रोनी दिलं होतं. तर आपण याच्याबद्दल जर रिव्ह्यू जाणून घेऊया यांच्याकडून. आता यांचे मित्र आहेत, हे बाकी सगळं काम बघतात इथं. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय असते, कसं असते, याविषयी जर आपण बोलू यांच्यावर. आता दशरथ घास पण बघू शकताय, एकदम बेस्ट क्वालिटीचा. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं एकदा. माझं नाव रामप्रसाद शंकर राठोडे. हो, बरं. तुम्ही काय करता? हे शेती पाहते, दशरथ घास वगैरे, शेळ्या वगैरे, ही सगळी शेती तुम्ही बघताय? बरोबर. आता मला सांगा, दशरथ घास लावून तरी किती महिने झाला असतरी? झाले असेल तरी 2.5-2.5 महिने झाले. होय, 2.5-2.5 महिने झाले या घासाला. अतिशय सुंदर असा घास आहे. आणि पलीकडं कापणी पण सुरू केली का? हो, पलीकडून कापणं चालू केलेलं. होय, माल किस्ता निघतोय चांगला? चांगलं नाही काय ते. होय, शेळ्या खात्यात का? खातात. खायला एक नंबर. हागवान बिगवान काय तसं काय? तसला काय नाही लागले. हां, दशरथ घासानं तसं काय होत नाही. आणि अजून काय शेवरी पण लावली होती का तुम्ही? हो, शेवरी लावलेली. होय, या शेवरीला किती दिवस झाला असतली? शेवरी झाले 2 महिने होत आले. शेवरी 2 महिन्याची शेवरी आहे ना? हां, एवढी उंची वाढली म्हणा शेवरीमध्ये. ती पलीकडची पण शेवरीच आहे का ती लाईन सगळी? पूर्ण ते कोपऱ्याची लाईन नाही का, ते पूर्ण शेवरी आहे. हां हां हां, हे एवढं दशरथ घास. हे दशरथ घास ना. तर मित्रांनो, कुणाला दशरथ घास बघायचा असेल तर ह्या क्वालिटीचं दशरथ घासाचं सीड्स कदम ॲग्रो सातारा यांच्यातर्फे तुम्हाला मिळत असते. कुणाला लागत असेल तर नक्की संपर्क करत जा. कुणाला प्लॉटचं व्हिजिट करायचं असेल तरी तुम्ही आमच्याकडे, आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. माने सरांच्या इथं प्लॉट सध्या केलेला आहे. हे बघून तुम्ही तुमची सुरुवात करू शकताय.